मुख्यमंत्री महोदय सध्याचे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब दोघांचे व्हिडिओ आहेत की आम्ही ह्या 11 महिन्यानंतर यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये कायम करणार असे व्हिडिओ आहेत। ते सगळे आहेत, बघितलेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो आहेत। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने त्यांना बसून बोलू नका आपण पॉइंटेड प्रश्न घ्या। मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थींचा विश्वासघात करून आता त्यांना तोंडावरून हात फिरवण्याचा कार्यक्रम जो चालू आहे तो अध्यक्ष महोदय थांबून त्यांना कायम सेवेत सरकार कधी घेणार? चला मंत्री महोदय उत्तर दे। माननीय अध्यक्ष महोदय ज्येष्ठ नाही हा घ्या नाही पुढे बोला। तर बघा 10:39 झाले ना, बघा राहिलेल्या लक्षवेधी ऐका योगेश साहेब, राहिलेल्या लक्षवेधी या राहून जातील, ऐकून घ्या। नाही समजून घ्या माझी गोष्ट, घ्या बोला। हा तुम्ही घेताय बॉम्ब घ्या, बसा तुम्ही, मी मला द्या पाहिजे। आपण 25 लक्षवेधी 26 लक्षवेधी लावा, आमच्या काही हरकत नाही अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे। पण आपण तिकडे बसून जर लक्षवेधीला न्याय मिळणार नसेल तर अध्यक्ष महोदय 26 लक्षवेधीचा काय उपयोग नाही। म्हणून माझी विनंती आहे लक्षवेधी ज्यांनी मांडली त्याचं उत्तर आल्याच्या नंतर पुढे जाणं हे आपलं काम आहे। या सभागृहात आम्ही सुद्धा चौथ्यांदा निवडून आलोय, आम्ही अशी 26 लक्षवेधी कधीच पाहिली नाही। आणि आपण जर असाच अन्याय करणार असाल अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही आहे। आपण न्यायाच्या आसनावर बसले आहेत, योग्य अयोग्य केवळ आपण ठरवू शकतो असं नाही अध्यक्ष पुढे जाऊया। लक्षवेधी क्रमांक 18 लक्षवेधी क्रमांक 18 असे अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक 18 झालं दिलं आता। हा बोला अध्यक्ष महोदय विषय दिलं नव्हतं। अध्यक्ष महोदय माझ्या प्रश्नाला उत्तर देऊ दे, मग वडेट्टीवार साहेब विचारतील तो पुढचा प्रश्न। आणि तुम्हाला अध्यक्ष महोदय घाई करता येणार नाही। साटम यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न काढलाय, पक्षाचा अध्यक्ष असून देखील हा प्रश्न विचारा। अध्यक्ष महोदय